एक गोंडस मुलगा होता, त्याचे नाव होते आलियान. एक दिवस त्याच्या मावशीने त्याला चॉकलेट भेट दिली. आलियान खूप खुश झाला आणि बाहेर खेळायला गेला. खेळता खेळता तो तलावाजवळ बसला आणि चॉकलेट उघडू लागला. पण अरे बापरे, चॉकलेट त्याच्या हातातून निसटून सरळ तलावात पडली. आलियान रडत रडत आकाशाकडे हात करून देवाला मनापासून प्रार्थना करू लागला. हे देवा, माझी चॉकलेट माझ्या मावशीने दिली होती ती आता तलावात पडली. मला मदत कर. तेवढ्यात देवाने एक परीला पाठवले. परी हसता आली आणि म्हणाली, बाळा, का रडतो आहेस? आलियान घाबरत घाबरत परीला पाहून विचारतो, तू कोण आहेस? परी म्हणाली, मला देवाने तुझी मदत करायला पाठवलं आहे. आलियान म्हणाला, माझ्या मावशीने मला चॉकलेट दिली होती ती तलावात पडली. परीने मनात विचार केला, चला या मुलाची प्रामाणिकपणाची परीक्षा घेऊया. परीने तलावात डुबकी मारली आणि मोठं चॉकलेटचं बॉक्स घेऊन वर आली. तिने विचारलं, हे तुझं चॉकलेट आहे का? आलियानच्या डोळ्यात चमक आली, पण त्याला आईबाबांची शिकवण आठवली. बाळा, आयुष्यात कधीही खोटं बोलू नकोस. मग तो म्हणाला, नाही दीदी, हे माझं नाही. परी पुन्हा डुबकी मारते आणि छोटंसं बॉक्स घेऊन वर येते. विचारते, हे तुझं चॉकलेट आहे का? आलियान म्हणाला, नाही दीदी, हेही माझं नाही. पुन्हा परी डुबकी मारून फ्री चॉकलेट घेऊन वर येते आणि विचारते, हे तुझं आहे का? आलियान आनंदाने चमकत म्हणाला, हो हो, हीच माझी चॉकलेट आहे. परी खुश होऊन म्हणाली, तू खूप प्रामाणिक आहेस. हे घे तुझं चॉकलेट आणि हे दोन्ही बॉक्सही गिफ्ट. पण आलियान थोडा विचार करून म्हणाला, परी दीदी, जर मी एवढ्या सगळ्या चॉकलेट खाल्ल्या तर माझे दात आणि पोट खराब होतील. मी हे सर्व गरीब मुलांना वाटू शकतो का? परी भावुक होऊन म्हणाली, वा बाळा, प्रामाणिकपणा आणि वाटून खाणं, हेच खरं धन आहे. आलियानने सगळ्या मुलांना चॉकलेट वाटले. सगळे मुलं खुश होऊन गाणी म्हणू लागली. परी आकाशातून पाहत होती आणि हसत होती. नीती, प्रामाणिकपणा हेच सर्वात मोठं धन आहे आणि आनंद वाटल्यानेच वाढतो. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा छोटासा पाठिंबा आम्हाला नवीन गोष्टी तयार करण्याची हिंमत देतो. मुलांसाठी शिकवण आणि मजेशीर गोष्टींचा हा प्रवास ड्रीमलँड सोबत असाच सुरू राहील. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन गोष्टीत. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा आणि ड्रीमलँड सोबत जोडलेले राहा.